सितार मनोरणीयं समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये ज्या ठिकाणी हत्तीचे चित्कार आहेत, बाणांचा वर्षाव चालू आहे आणि त्या बाणाच्या मंडपात असणारं जे युद्ध, त्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला अत्यंत कल्याणाचे आणि या प्रतिकूल वातावरणामध्येही आपल्या अंतःकरणाची स्थिरता, शांतता जेणेकरून भंग होणार नाही अशा प्रकारचे विचार आणि ते त्याच्या बुद्धीवर आरूढ करीत आहेत. आणि ते विचारामध्ये भगवान ह्या 8व्या अध्यायामध्ये याला अक्षर ब्रह्मयोग असं म्हणतात. अक्षर कधीही जे विनाशाला प्राप्त होत नाही असं निरतिशय नित्य अविनाशी असणारं जे परब्रह्म, त्या परब्रह्माशी योग म्हणजे संबंध झाला असता. म्हणजे संबंध म्हणजे दोन पदार्थ वेगळे असले तरी त्यांचा संयोग संबंध होतो, पण तो इथं सांगायचा नाही. त्या परमात्म्याशी ऐक्य, ज्याच्यामध्ये परमात्मा आणि आपल्यामध्ये यत्किंचितही भेद राहू नये असं अभेद जो सांगतात, तो अभेद करायचा देखील नाही. तो अभेद नित्यसिद्ध आहे. फक्त आपल्या अंतःकरणात परमात्मा आणि मी या दोघांमध्ये भेद आहे अशा प्रकारचा भ्रम झालेला आहे. आणि हा भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणताही मानव आपल्या खऱ्या सुखाला, शाश्वत समाधानाला प्राप्त होत नाही. कारण श्रुतीचा उद्घोष आहे. श्रुती दौंडी पिटून सांगते की य उ उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवती. जो परमात्मा आणि आपण यांच्यामध्ये थोडा का होईना, किंचित का होईना भेद आहे असं जो समजतो, तोपर्यंत तो मृत्यू हो समृत्यूम आपनोती. तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला, ह्या जन्ममरण परंपरेला प्राप्त होतो. त्यामुळं त्याला कधीही ह्या शाश्वत समाधान त्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी ह्या अक्षर ब्रह्मयोगामध्ये हा आहे उपासना कांडाच्या अंतर्गत ह्या अध्याय आहे. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत उपासना कांड सांगितलेला आहे. जो सगुण असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचे जो भक्तवत्सल असणारा परमात्मा, सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणारा परमात्मा, त्याची जर जीवाने शरणागती केली आणि अनन्य शरणागती केली, आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख निवृत्ती करणारं आणि आपलं मूलभूत असणारं शाश्वत आनंद घन स्वरूप, त्या स्वरूपाची ओळख करून देणारा, याच्यासाठी परमात्म्या वाचून दुसरा कोणीही आपल्याला आधार नाही. अशा प्रकारचा ज्याला म्हणजे जो सर्व निराधारांचा आधार आहे, अशा परमात्म्याला शरणागती करत असताना भगवान सांगतात की ही शरणागती ज्या जीवानी केली आणि आयुष्यभर त्या परमात्म्याचं स्मरण केलं, तर असा मनुष्य मरणकाली देखील त्याला परमात्मा स्वतः त्याच्या हृदयामध्ये त्याला हेच स्मरण देतो. पण हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. संत सांगतात तुझ्या चरणाचे तुटता अनुसंधान जावो माझा प्राण तत्क्षणी. जर परमात्म्याचं अनुसंधान सुटणं म्हणजे आपल्या शरीरातून, ह्या स्थूल शरीरातून प्राणांचं निघून जाणं आहे. म्हणजे खरं जीवन जे आहे तो चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. जो जितका काळ आपला चिंतनात जातो तेच खरा आयुष्याचा तीच खरी आयुष्याची उपयोगिता आहे. याच्या अतिरिक्त आपण जीवनात जे काही मिळवलं ते मिळवणं हे उलट जन्म मरण परंपरेत घालण्यासाठी, पुन्हा पुन्हा ह्या जन्ममृत्यूचं दुःख भोगण्यासाठीच आपण उडी टाकत आहोत. आणि जर आपल्याला परमात्म्याचं स्मरण केलं तर तो काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी श्री विठ्ठल. ज्यांनी परमात्म्याचं चिंतन केलं तर त्यांनीच खऱ्या अर्थाने काळ सार्थक केलेला आहे
असं निळोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे या ठिकाणी जर मनुष्य आयुष्यभर साधन भजन करील तर मृत्यूकाळात अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. जो माझं चिंतन करीत देव ठेवतो तर त्या पुरुषाला त्या ठिकाणी मी प्राप्त होतो. याच्यामध्ये तो माझ्या स्वरूपाला ऐक्य भाव प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाशी समरस होतो, वेगळा राहत नाही. आणि हे ज्ञान त्याला मी ही मृत्यूकाळाला देखील त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचे पांजरा आत्मबोधाचे पांजरा स्वे तयाते, मी आत्मज्ञान त्याला देतो. त्या आत्मज्ञानरूपी पिंजऱ्यामध्ये मी त्याला सुरक्षित ठेवतो असं भगवान आश्वासन देऊन सांगतात. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तर ते सांगतात की मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशयम. तुम्ही जर आयुष्यभर तुम्ही मनाने परमात्म्याचंच संकल्प केले असतील आणि बुद्धीनं परमात्मा प्राप्तीचाच निश्चय केला असेल आणि त्या दृष्टीनं शास्त्रामध्ये संतांनी जी सांगितलेली साधनं आहेत त्या साधनांचं अनुष्ठान केलं असेल तर भगवान म्हणतात की मी त्याच्या अंतकाळी त्याला मदत करतो. आणि हे सांगत असताना एक नियम सांगतात. मी हे असं का म्हणतो, कारण परमात्म्याचं नामस्मरण किंवा परमात्म्याचं ध्यान करायला तुम्ही जे सांगता तर ते का आयुष्यभर केलं पाहिजे, तर त्याचं कारण आहे की यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्या पुरुषांनी ज्या तद्भाव म्हणजे जेवढे पदार्थ आहेत आणि त्या पदार्थाची भावना केली तर म्हणजे त्या पदार्थाची वासना त्याच्या अंतःकरणात राहिली तर जी वासना त्याच्या अंतकालामध्ये ती वासना किंवा ते पूर्वीचे संस्कार ते आपोआप त्या ठिकाणी उद्भूत होतात. त्यांनी आयुष्यभर जे केलं तेच त्याच्या मरणाच्या वेळेला त्याला त्याचंच त्याला मरणाच्या वेळेला स्मृती होते किंवा स्मरण होते. हा सामान्यपणे सर्वांसाठी नियम आहे. म्हणून आपण जर आयुष्यभर परमार्थ केला नाही आणि शेवटच्या काळात आपण ही गोष्ट करू साधू असं जर कोणी म्हटलं तर हे मनोविज्ञानाच्या विरुद्ध आहे. मनामध्ये काय आहे, आपण जे जे कर्म करू त्या कर्म जरी तिथंच नाश पावतं परंतु त्या कर्माचे संस्कार आपल्या चित्तावर राहतात आणि ते ते जे संस्कार आहेत ते मरणाच्या वेळी की आता आपल्या अंतःकरणात अपूर्ण राहिलेल्या भोगेच्छा त्या भोगेच्छा कुठं पूर्ण होतील. अशा प्रकारचं ईश्वराने प्राण्यांच्या कर्मसापेक्ष फलदाता असल्यामुळं ज्या ज्या योनी आपल्या संकल्पनेत दिसतील तर त्याच्यापैकी जी योनी आपल्याला समजा एखाद्याला स्वैराचाराने विषय भोगाची इच्छा आहे तर अशा पुरुषाला हे नियम मानवी जीवनामध्ये आहेत. हे वेदाचे नियम तुम्हाला मातृदेवो भव पितृदेवो भव, मातापितेची सेवा करा किंवा कलंजम मा भक्षयस्व, तुम्ही मांसाशन करू नका, शराब मा पिब, तुम्ही मद्यपान करू नका, हे नियम फक्त मनुष्याला आहेत. मनुष्य हाच फक्त शास्त्राचा नियमाचा काय अधिकारी आहे. त्यामुळं अशा पुरुषाला हे जे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन करून ज्याने आपल्या जीवनामध्ये स्वैराचारी वर्तन केलेलं आहे तर त्या पुरुषाला तशाच योनी जावं वाटतं. ज्या पुरुषाने आयुष्यभर परमात्म्याचं भजन केलेलं आहे त्याला परमात्म्याचं भजन करणाऱ्याच योनीमध्ये जावं लागतं. इतकंच नाही तर पुराणांमध्ये दुसऱ्या योनीत गेलेले काही प्रारब्धाच्या प्रतिबंधामुळं किंवा काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये साधनेची असणारी न्यूनता त्यामुळं ते पूर्णपणे बोधाला किंवा परमात्मा स्वरूपाला पोहोचू शकले नाही आणि त्यांना योन्यंतराला दुसऱ्या योनीला जावं लागलं. परंतु त्या योनीमध्येही जसा गजेंद्र आहे तर गजेंद्र हा एक हत्तीचा योनी आहे पण तिथं त्यांनी भगवंताची उपासना केली की नाही, तिथेही त्यांनी भगवंताला आळवलेलं आहे. अशा प्रकारचं जे संस्कार असतील तेच संस्कार त्या ठिकाणी मरणाच्या वेळेला अधिक वृद्धिंगत होतात. याच्यासाठी आपण ह्या परमात्मचिंतन हे नित्य निरंतर आदरपूर्वक आणि दीर्घकाल केलं पाहिजे. अशा प्रकारचा भक्तीचा सिद्धांत भक्तीच्या आचार्यांनी पूर्वसुरींनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे आणि तोच भगवान या ठिकाणी सांगतात की तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे
की हे परमार्थामध्ये भक्ती साधना करत असताना तर आपल्याला वाट्याला आलेलं जे वर्णाश्रम धर्म किंवा जे वेदाने सांगितलेले वर्णाश्रम धर्म आहे त्याचंही पालन आपण करू शकतो आणि ते करत असताना आपल्याला परमात्मदर्शनही करता येतं. म्हणजे परमात्मदर्शन करीत करीतच मामनुस्मर, माझं स्मरण करीत करीतच युद्धच, तू युद्ध देखील कर. याचा अर्थ आपल्या जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत त्या पुरुषाने भगवत चिंतन करीत आपल्याला जे वेद प्रतिपादित कर्म आहे ते कर्म त्यांनी करावं. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये असं आहे की भक्ती सिद्धांतामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की जर समजा एखादा भक्ती करत असताना त्याच्याकडून कर्म व्यवस्थित झालं नाही तर एका स्मृतीमध्ये असं लिहिलेलं आहे की भगवत चिंतन करताना जर कर्मलोपो भवेद यदी, जर त्या मामनुस मत कर्म कुर्वताम पुंसाम कर्मलोपो भवेद यती, भगवंताची उपासना म्हणून जर कोणी कर्म करीत असेल याचा अर्थ कर्म त्यांनी त्रुटीपूर्ण करावं किंवा त्याच्यामध्ये काही दोष आहे सदोष कर्म करावं असं नाही. निर्दोष कर्म करण्याचा प्रयत्न करायचा. पण भगवान स्वतः आश्वासन देतात मत्कर्म कुर्वताम पुंसाम, माझ्यासाठी कर्म करणारे म्हणजे ते कर्म मला समर्पण करणारे असे जर कोणी असतील आणि त्यांच्याकडून कर्मलोपाहा भवेद यदी, जर त्यांच्याकडून त्या कर्मामध्ये काही चूक झाली तरी भगवान म्हणतात तेषाम कर्म कुर्वन्ति सहस्र तिस्र कोट्य महर्षया. ह्या अंतराळामध्ये जे ऋषींचे आत्मे असतात, ज्यांना शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे, जे जगत कल्याणासाठी ज्यांनी हे शास्त्र लोकांना लिहून ठेवलेलं आहे वेदाचे विचार, तर असे अंतराळात असणारे कोट्यावधी जे ऋषी आहेत तर ते ऋषी किंवा तिसरा हा कोट्या म्हणजे 3 प्रकारचे जे ब्रह्मर्षी आहेत, महर्षी आहेत, राजर्षी आहेत, अशा प्रकारचे ज्यांना सर्वज्ञ असं सर्वज्ञ म्हटलं तरी चालेल, भगवद अनुग्रहाने ज्यांना सर्वज्ञता प्राप्त झालेली आहे असे जे ह्या अंतराळातले ऋषी, त्यांचा आत्मा त्या पुरुषाला मदत करतो आणि त्यांना हा दोष लागत नाही. परंतु आपण प्रामाणिकपणे निर्दोष असं कर्म, तेही ईश्वराची सेवा असं पाहत, जरी त्या संबंधाने असणाऱ्या अनेक प्रकारचे स्थूल किंवा सूक्ष्म अशा पदार्थांशी येणारा जो संबंध, त्या संबंधामध्येही आपण नित्य परमात्म्याचं दर्शन केलं पाहिजे. अशा प्रकारचा मामनुस्मर युद्धच असं सांगतात. आणि हे 700 श्लोक आहे, परंतु गीतेमधल्या 700 श्लोकातला एक श्लोक आपल्या परमार्थ पथामधला वाटाडे आहे, आपल्याला योग्य रीतीनं मार्गदर्शन करणारे असे ते शब्द आहेत. आणि त्या शब्दाचं ज्ञानोबरायांनी त्याचं स्पष्टीकरण अत्यंत आपल्याला बुद्धीवर कळेल, आपल्याला पटेल आणि जे आपल्याला झेपेल, ज्याच्यामध्ये आपण रंगून जाऊ, अशाच प्रकारच्या शब्दांची योजना करीत भगवंताचं मनोगत माऊलीनं सांगितलं की ज्याला त्या ठिकाणी पुरस्कार गुरुनी दिला की देवाचे मनोगत तू दावीत आहाशी मूर्त. जे देवाला सांगायचे तेच तुम्ही आमच्या मायबोलीमध्ये मराठी भाषेमध्ये सांगता. आणि ते सांगत असताना सांगतात भगवान की या ठिकाणी एक अर्जुना महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. यामध्ये या श्लोकामध्ये असं सांगितलं की यामध्ये एकच उपाय आहे. लोकांना असं वाटतं की आम्ही काही काल परमार्थ केला तरी अजून आमच्या चित्तातल्या अशुद्ध वासना गेल्या नाही, आमच्या चित्तामध्ये अजून चंचलता आहे तीही काही गेली नाही, आमचं चित्त एकाग्र होत नाही, ते कधी क्षिप्त, कधी विक्षिप्त, कधी मूढ, कधी एकाग्र, कधी निरुद्ध, अशा अनेक अवस्थांतराला प्राप्त होत राहतं. आणि आम्ही तर भगवंताची भक्ती करतो, आमचं मन का शुद्ध होत नाही, का स्थिर होत नाही असं वाटतं. याचा अर्थ असा नाही की आपण केलेलं साधन वायाला जातं, परंतु त्या साधनामध्ये काहीतरी सदोषता राहते किंवा त्या साधनाचा अनुष्ठान
जितक्या तीव्र पद्धतीनं आणि निर्दोष व्हायला पाहिजे तेवढं होत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याचा आपला अभ्यास कमी पडतो. म्हणून अभ्यास हाच परमात्मप्राप्तीला योग म्हणजे परमात्म्याशी जोडण्याचा उपाय आहे. म्हणून त्याला म्हणतात की अभ्यास योगयुक्तेनं, म्हणजे अभ्यास ह्या उपायाने युक्त होऊन त्या ठिकाणी चेतसा नान्यगामिना, आपलं चित्त जे आहे त्या अन्यगामीनं म्हणजे दुसऱ्या कुठंही जाता कामा नये. प्रत्येक उत्पन्न झालेल्या अंतःकरण वृत्तीनं परमात्म्यालाच विषय करणारी असली पाहिजे. आणि असं जर झालं तर तो पुरुष अनुचिंतयन याचा म्हणजे परमात्म्याचं चिंतन कसं करावं हे जे शास्त्रवचन आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या बुद्धी किंवा तर्क याचा आश्रय न घेता जे परमात्मा स्वतः स्वमुखाने ही गीता सांगत आहे तर त्याच्या वचनाचं आपण अनुसरण करायचं. म्हणजे अनुध्यायन म्हणजे त्या परमात्म्याचं ध्यान करायचं. आणि अशा प्रकारचा ध्यान करणारा जर पुरुष असेल तर तो परमम दिव्यम पुरुषम याती, तो परम म्हणजे सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा दिव्य असणारा अलौकिक असणारा असा जो दिविभवम असा असणारा परमात्मा त्या परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो. त्यांनी लिहिलं की अशा प्रकारचं ह्या दिव्य मंडलामध्ये निवास करणाऱ्या किंवा द्वाविमौ पुरुषौ लोके नाही हे सूर्यमंडल भेदिनौ, ह्या सूर्यमंडळाचा भेद करणारे दोनच पुरुष जगात आहेत. कोणते? की ज्याने सर्व संघ परित्याग केलेला आहे असं संन्यासी महात्मा, आणि जो ह्या क्षत्रिय वर्णाला अनुसरून युद्धामध्ये प्रवृत्त झाला असताना जो त्या युद्धभूमीवर वा रणांगणे हताहा, जो ह्या रणांगणामध्ये मरण पावला असा जे पुरुष आहे, हे दोन्ही पुरुष त्या सूर्यमंडलाचा भेद करून त्या ठिकाणी हिरण्यगर्भ लोकाला प्राप्त होतात आणि त्या ठिकाणी ते पुनरावृत्तीला प्राप्त होत नाहीत. ते कल्पाच्या अंती या ठिकाणी ब्रह्मदेवाबरोबर किंवा हिरण्यगर्भाबरोबर मुक्त होतात असं सांगितलेलं आहे. म्हणून सांगितलं की ते म्हणजे याच्यामध्ये अनुचिंतन म्हणजे ध्यान. तर ह्या ध्यान कोणता? ह्याच अध्यायाचं नाव एक दिले सगुण ब्रह्मयोग असं पण नाव दिलेलं आहे. त्या सगुण ब्रह्माचं चिंतन करीत असताना ते लोक दिव्य पुरुष असणारा जो मी आहे त्या माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात असं आपण आत्तापर्यंत पाहिलं. आता माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात म्हणजे काय? त्या माझं स्वरूप काय आहे किंवा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात त्या ब्रह्माचं स्वरूप नेमकं काय आहे? तर त्यासाठी सांगितलं किम विशिष्टम च पुरुषम याती इति उच्यते. तो कोणत्या विशेषणाने युक्त आहे, म्हणजे त्या परमात्म्याला कोणकोणती विशेषणं आहेत आणि त्या विशेषणाने विशिष्ट असणारा असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला ते प्राप्त होतात. तर तो परमात्मा आहे कसा त्याचं स्वरूप या श्लोकामध्ये सांगतात. कविं पुराण मनुष्यासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्. कविं पुराण मनुष्यासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्. कविं पुराण मनुष्यासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्. कविं पुराणम अनुशासितारम अनोहो अनियांसम अनुस्मरेद यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. यः कविं पुराणम अनुशासितारम अनोहो अनियांसम
सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसहा परस्तात अनुस्मरेत. याहा म्हणजे जो कोणी कवीम, आता तो परमात्मा कसा आहे तर जो पुरुष त्या परमात्म्याचं चिंतन करतो त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे तर कवीम, तो सर्वज्ञ आहे. पुराणम, तो पुराण आहे म्हणजे पुरा अपि नवम, नाम तो नित्य आहे. अनुशासितारम, आणि सर्व जगाचा अनुशासन करणारा, शासन करणारा असा तो परमात्मा. अनोह अनियांसम, आणि तो अणोह अनियांसम म्हणजे अत्यंत जे अणु म्हणजे सूक्ष्म वस्तू आहेत त्या सूक्ष्मापेक्षाही तो सूक्ष्म आहे. पाठीमागे सांगितलं ना काय, गगनाचेनी पालवे गाळून घेतले, आकाश इतकं सूक्ष्म आहे पण आकाशाच्याही पदरातून जो गळून जाईल अशा प्रकारचा परमात्मा सूक्ष्म आहे. तो अनोह अनियांसम सर्वस्य धातारम, सर्व प्राण्यांचं धारण करणारा. आणि एक अर्थ भाष्यकाराने दिला, सर्व प्राण्यांचं तो धातारम म्हणजे सर्व जे काही प्राण्यांनी कर्म केलेले आहेत त्या कर्मफलाच्या समूहाचा विभाग करणारा असा. म्हणजे प्राण्यांना ज्याचं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आपल्या प्राणी कर्म सापेक्ष फलदाता म्हणून त्याला धाता असं म्हटलेलं आहे. सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम, ज्याचं रूपाचं चिंतन करता येत नाही असा अचिंत्य रूप असणारा. म्हणजे ज्याचं चिंतन करता येत नाही, मनाने ज्याचं चिंतन करता येत नाही असा. कारण काय, मनाने कोणत्या वस्तूचं चिंतन करता येतं, ज्याचं नाम रूप संबंध जाती क्रिया किंवा भेद असेल तर त्या पदार्थाचं चिंतन करता येतं. इथं नाम रूप संबंध जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. हे जर त्याच्या ठिकाणी नाही तर आपली बुद्धी किंवा आपलं मन त्या पदार्थाविषयी काय चिंतन करणार. अर्थात तो अचिंत्य असं त्याचं रूप म्हणजे स्वरूप आहे. आदित्यवर्णम, आदित्यवर्णम, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यासारखा ज्याचा वर्ण आहे म्हणजे सूर्यासारखं ज्याचा प्रकाश आहे, म्हणजे सूर्यासारखं ज्याचं ज्ञान आहे. म्हणजे सूर्य कसा आहे, सूर्याचं ज्ञान करून द्यायला दुसरा कोणताही प्रकाशरूप पदार्थ लागत नाही, तो स्वयंप्रकाश आहे. हे सूर्याचं प्रकाशकत्व या ठिकाणी सांगतात. आदित्यवर्णम, त्या आदि सूर्याप्रमाणे जो त्याचा वर्ण आहे म्हणजे त्याचं स्वरूप आहे, म्हणजे जो चिद्रूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, सूर्याप्रमाणे जो स्वयंप्रकाश आहे. आणि तमसहा परस्तात, आणि तो अंधाराच्या पलीकडं आहे. अंधार म्हणजे कोणता, अज्ञानरूपी अंधकार, आणि त्या अज्ञानरूपी अंधकाराच्याही तो परस्तात पलीकडं आहे, म्हणजे त्याच्या अतीत आहे. म्हणजे अज्ञानरूप अंधकाराचा ज्याला कधीही स्पर्श झाला नाही असा नित्य ज्ञानस्वरूप असणारा असा जो परमात्मा आहे त्याचं जर कोणी मरणाच्या वेळी अनुस्मरेत, त्याचं जर ध्यान करील तर पुढचं जे आहे तर मागे गेलं ना त्या मागच्या श्लोकाशी संबंध घ्यायचा. असा जो कोणी असेल अनुचिंतयन ध्यान करणारा, इथं सांगतात की असा अनुस्मरेत, जो त्याचं नित्य स्मरण करील असा पुरुष कुठं जातो तर ह्या परमम दिव्यम पुरुषम याती, जो निरतिशय दिव्य असणारा म्हणजे सूर्यमंडलामध्ये राहणारा अशा प्रकारचा, सूर्यमंडलामध्ये ज्याची अभिव्यक्ती होते म्हणजे ज्याला हिरण्यगर्भ असं म्हणतात किंवा ज्याला ईश्वर स्वरूप असं म्हणतात, त्या माझ्या ईश्वर स्वरूपाला हिरण्यगर्भ स्वरूपाला तो प्राप्त होतो. आता यावर भगवान माऊली सांगतात, जयाचे आकाराविना असणे जया जन्मना निमने, जे आघवेचे आघवेपणे देखत असे. तो परमात्मा जो आहे तो आहे कसा तर जयाचे आकाराविना असणे, त्याला कोणताही आकार नाही. इकडे बसा ना, खुर्ची आहे ना तिथं. जयाचे आकाराविना असणे म्हणजे परमात्म्याला आकार नाही, नाही रंग
नहि रूप नहि वर्णछाया निर्गुण निराकार तुही रघुराया. असा जो परमात्मा आहे ज्याला आकार नाही, जया जन्मना निमने, ज्याला जन्मही ज्याचा होत नाही आणि त्याला निमने म्हणजे ज्याला मरणही नाही, जे आघवेचे आघवेपणे देखत असे. आणि ज्ञानोबा ह्या परमात्म्याचं जे विशेषण आहे त्यांचं यथार्थ वर्णन करून सांगतात. परमात्म्याला जन्म नाही आणि मरण नाही, परमात्म्याला आकार नाही. जे आघवेची, आणि तो कसा आहे, आघवा आहे म्हणजे सर्व जे दिसत आहे तो आघव म्हणजे ते संपूर्ण जे दृश्य पदार्थ आहेत किंवा जे पदार्थ आपल्याला मन बुद्धी आणि इंद्रियांना विषय होणारे, मनाला तरी संकल्प करता येतो, बुद्धीला तरी त्याचा निश्चय करता येतो, इंद्रियांनी संबंध करून त्याचं ज्ञान होतं अंतकरणाला किंवा अंतकरणवृत्तीला, असे जेवढे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ कोण आहेत, तोच आहेत. वास्तविक हे सगळे दृश्य पदार्थ म्हणजे काय, यद्दृष्टम तन्नष्टम असे पदार्थ आहे. परंतु इथं काय सांगितलं की ज्या वर्णन करत असताना की काय क्षरोभाव आधिभूतम क्षरोभाव पुरुषश्चाधिदैवतम असं सांगितलं. आधिदैवताला पुरुष असं म्हणतात, म्हणजे जीवाला पुरुष असं म्हणतात. असं आपण भाष्याच्याच आधाराने थोडं चिंतन केलं होतं. आता या ठिकाणी ते सांगतात हा जर विनाशी असणारा जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतात, आधिभूत असं म्हणतात. परंतु या ठिकाणी जे आधिभूत आहे ते सुद्धा कोणाचं स्वरूप आहे, माझं. आधिदैवत कोण आहे, मीच. आधियज्ञ कोण आहे, मीच आहे असं सांगितलं. याचा अर्थ वर सांगितलेले सगळे पदार्थ ही परमात्म्याचीच रूपं आहेत. अवघी रूपे तुझी देवा, म्हणून तो आघवेची सगळा परमात्माचा आहे आणि आघवेपणे देखत असे. आणि ह्या सर्वांना तो देखत आहे म्हणजे सर्वच पदार्थ तोच झाला आणि तोच त्या सगळ्या पदार्थांचं प्रकाशन करतो, असा हा परमात्मा आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे सगळे आघवे म्हणजे सर्व दृश्य पदार्थ आहे. त्या दृश्य पदार्थांचा साक्षी द्रष्टा कोण आहे, जो आहे की नाही. आणि ते पदार्थ कोण झालेले, पदार्थही तोच झालं. याचा अर्थ काय आहे, मिथ्या पदार्थांचा द्रष्टा हाच तो त्यांचं उपादान कारण असतो. याच्यातून ज्ञानोबाराय जो म्हणजे जे परमात्म्याचं विशुद्ध स्वरूप आहे की ज्याच्या ठिकाणी अध्यारोपामध्ये फक्त हा जगाचं अधिष्ठान असणारा परमात्मा तोच त्या जगाचं अभिन्न निमित्तोपादान किंवा विवर्तोपादान कारण झालेला आहे असंही या ठिकाणी सांगतात. आणि जर कोणत्याही पदार्थाचा द्रष्टा आणि उपादान कारण झाला असेल तर ते सगळे पदार्थ काय असतात, मिथ्या असतात. आपल्याला माहिती आहे स्वप्नद्रष्टा, बरोबर ना, स्वप्नातला द्रष्टा काय होतो, स्वप्नातले पदार्थही तोच होतो आणि पाहतोय कोण, तोच पाहतो. तसं या ठिकाणी आपल्याला व्यवहारामध्ये जर आपण ह्या पुस्तकाला पाहत असू म्हणजे जाणत असू तर ह्या पुस्तकापासून आपण नेहमी भिन्न राहणार. व्यावहारिक सत्तेमध्ये हा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. पण स्वप्नामध्ये आपल्याला अनुभव आहे की स्वप्नामध्ये सगळे झालेले सगळे पदार्थही कोण होतो, आपण. सगळ्या स्वप्नातली सृष्टी आपणच होतो आणि पाहतो कोण, आपणच पाहतो. याचाच अर्थ काय आहे, स्वप्नतुल्य असे ह्या व्यावहारिक सत्तेतले सगळे पदार्थ हे मिथ्या आहेत, प्रतीती मात्र आहेत, भासमान आहेत आणि त्याचा द्रष्टा हा त्याच्याहून त्या ठिकाणी भिन्न आहे. भिन्न आहे म्हणजे ह्या दृश्य पदार्थाच्या धर्मानी तो अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारचा आहे. तो आपल्या महिमेमध्ये राहून ह्या जगाचं विवर्तोपादान कारण होतो. असा कोणत्या विशेषणाने विशिष्ट आहे, असा जो सर्व पदार्थही होतो आणि त्या पदार्थांना पाहतो देखील, असा जो आहे तो परमात्मा. कोणत्या स्वरूपाला प्राप्त होतात तर ह्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे ह्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आपण पूर्णपणे असंग निर्विकार विशुद्ध स्वरूपात असणारं ब्रह्म ऐकी ना, त्या ब्रह्माचं आपण चिंतन करून जर त्याचं अनुस्मरे द्या, त्याचं जर आपण स्मरण करू तर आपण त्याच स्वरूपाला प्राप्त होऊ. कारण सिद्धांत आहे यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. हा परमात्मा कसा आहे, जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने, जयाचेनी सन्निधाने विश्व चळे. आता ते सांगतात जे कसं आहे गगनाहुनी
जुने, आकाशापेक्षा जुने. कारण काय आहे की या ठिकाणी सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये पहिलं कार्य कोण आहे? आत्मनः आकाशा संभूतः. आत्म्यापासून मायेच्या द्वारा प्रथम कार्य कोण आहे? आकाश आहे. परंतु या आकाशरूप कार्याच्या अगोदरही कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून तो आकाशाहून काय आहे? जुना आहे. जे परमाणूहुनी साने आणि सर्वात काय आहे? परमाणू हा सर्वात लहान आहे असं सांगतात. की मला वाटतं वैशेषिक दर्शनामधला श्लोक आहे की जालांतर्गतौ भानु यत् सूक्ष्म दृश्यते रजः तस्य त्रिंशत्तमो तस्य षष्ठतमो भागः परमाणु स कथ्यते. असं सांगतात की आपल्याला सूर्याचे किरण खिडकीतून आतमध्ये येतात आणि जर आपण ते किरण पाहिले तर त्याच्यामध्ये काहीतरी लहान लहान कण तरंगत असल्यासारखे दिसतात आणि त्या कणामध्ये खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणामध्ये तरंगत असणाऱ्या कणाचा 6वा हिस्सा जो आहे त्याला परमाणू असं म्हणतात. मग किती सूक्ष्म आहे, परंतु त्या परमाणूपेक्षाही सूक्ष्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात अणोरणिया थोकडा आणि तुका आकाशा एवढा. या ठिकाणी त्या अणुपेक्षाही परमात्म्याचं स्वरूप हे अणोहो अणियान हे अधिकच सूक्ष्म आहे. आणि अणुरेणू सूक्ष्म स्थळा पार नाही श्रुती नेती त्याही खुंटलिया. श्रुतीला देखील परमात्म्याची सूक्ष्मता जी आहे तर ती सांगता येत नाही. इतका सूक्ष्म असा परमात्मा आहे. आकाशापेक्षाही जुना आहे, परमाणूपेक्षाही साणा म्हणजे लहान आहे. आणि जयाचेनी सन्निधाने विश्वचळे. हा परमात्मा परमाणू आहे पण परमाणू जड आहे आणि त्या जड परमाणूपासून सृष्टी होते असं हे परमाणुवादी सांगतात किंवा अणुवादी सांगतात. वैशेषिक दर्शन सांगतं. पण हा परमात्मा जडापासून कधी सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही. हा परमात्मा काय आहे? चिद्घन आहे. म्हणून इथं सांगतात की जयाचेनी सन्निधाने विश्वचळे. ज्याच्या सान्निध्याने या ठिकाणी सगळं विश्व हे हालचाल करतं. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते आणि कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका ना. तयाचे भजन चुको नये असं सांगतात की या ठिकाणी मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. तुका म्हणे विठोबा वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सबाही तया उणे काय चराचरी. असा चराचरा विश्वामध्ये कोंदून भरलेला असा हा परमात्मा आहे. आणि तो परमात्म्याचं सान्निध्य. या ठिकाणी परमात्मा काही करीत नाही आणि करवीत नाही. खरं परमात्म्याचं स्वरूप आम्ही तुम्हाला सांगितलं का संपूर्ण जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाला जे कारण आहे. पण हे तुम्हाला आम्हाला समजावून सांगताना ह्या जडापासून परमात्मा ही सृष्टी उत्पन्न झाली नाही तर केवळ असंग चैतन्यापासूनही उत्पन्न झाली नाही, पण दिसते म्हणून तिची संगती सांगण्यासाठी या ठिकाणी परमात्मा आणि मायेचा संबंध झाला असं मानलं. वास्तविक माया जी आहे ती असत जड दुःख आणि द्वैतात्मक आहे आणि हे जो परमात्मा आहे तो असंग निर्विकार सच्चिद आनंद अद्वैत स्वरूप आहे. सूर्यप्रकाश आणि अंधाराप्रमाणे त्यांची कधीही भेटसुद्धा होऊ शकत नाही. परंतु तुम्हाला हे जगदरूपी कार्य जे परमात्म्याच्या ठिकाणी कधीच झालेलं नाही त्याचा आजात आहे. म्हणजे ते तिथं कधी न कश्चित जायते जीवा संभवोश्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. हे जग उत्पन्नच झालं नाही. पण तुम्ही म्हणता उत्पन्न झालेला पदार्थ जो आहे जर उत्पन्न झालेला नसेल, जसं वंध्यापुत्र आकाश पुष्प नरशृंग शशशृंग हे पदार्थ कधीच उत्पन्न झाले नाही तर मग आम्हाला दिसतात कसे अशी तुम्हाला शंका येते. कारण वंध्यापुत्र झाला नाही तर दिसत नाही आणि जग जर झालं नाही तर ते आम्हाला दिसतं का? दिसतं का याची फक्त सांगितलेली ही संगती आहे. म्हणून या संगतीमध्ये हा परमात्माच या ठिकाणी आपण म्हणतो ना एक
एकी एकटाचे आसोनी एकला आणि विश्वी विश्वाकार होऊनी ठेला जया परी हो तैसाची गमला नंद नंदन हा आचोज अंबुला हो. तो परमात्मा कोणाला निर्गुण वाटतो, कोणाला सगुण वाटतो. तोच परमात्मा कोणाला स्थूल वाटतो, कोणाला सूक्ष्म वाटतो. पण ही जरी कोणाला दृश्य वाटतो, कोणी अदृश्य आहे असं म्हणतात, परंतु तत्वता जो परमात्मा आहे तो परमात्मा सर्वांच्या अतीत आहे. तुम्ही जे म्हणता ते नाही असं आहे. परंतु त्या परमात्मा काही करीत नाही आणि करवीत नाही. याचा अर्थ ह्या जगताचं उत्पत्ती स्थिती लयाचं कर्तृत्व परमात्म्याच्या ठिकाणी नाही. तो साक्षात ह्या जगाचं उत्पत्ती करत नाही, स्थिती करत नाही, लयही करत नाही, परंतु त्याच्या वाचून मात्र हे काही होत नाही. म्हणून या ठिकाणी जयाचे निसन्निधाने, ज्याचं केवळ काय आहे, सान्निध्य प्राप्त झाल्यामुळं तो काही करीत नसताना देखील विश्व चळे सगळं म्हणजे याचा अर्थ परमात्मा आपल्या महिमेतच राहतो. माया त्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करते आणि तो माया प्रतिबिंबित असणारं जे चैतन्य आहे, ईश्वर चैतन्य आहे, त्याच्या ठिकाणी पुढं जाऊन संकल्प निर्माण होतो आणि त्या संकल्पापासून हे सर्व एकोहम बहुश्याम प्रजायय असं म्हणून त्या ठिकाणी त्याचा जो संकल्प होतो त्या संकल्पापासून हे विश्व निर्माण होतं. खऱ्या अर्थाने त्याला संकल्प होतो का संकल्पच होत नाही, का संकल्पाची कल्पना केलेली आहे. कशासाठी तर हे सगळं जगडंबर आपल्याला दिसतं, म्हणून त्या ठिकाणी त्याचा करता कोणीतरी असलाच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा उपाधी करून ईश्वराच्या ठिकाणी ह्या जगताचं कर्तृत्व सांगितलेलं आहे. परंतु खरा तो काही करीत तर नाही, पण मायेच्या द्वारा करून घेतो असंही पण नाही. कारण तो स्वतः कायमचा निरुपाधिक राहतो, परंतु माया त्याचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध होतो आणि म्हणून त्याच्यापासून मग हे विश्व उत्पन्न होतं. म्हणजे हे चराचर विश्व जे आहे त्याच्यामुळं चलायमान आहे, त्याच्यामुळं त्या विश्वाच्या ठिकाणी हालचाल होते. परंतु हालचाल तो करीत नाही, फक्त त्याच्या अधिष्ठानावर माया सर्व हा व्यापार करते असं सांगितलेलं आहे. ऐसा जनमन मोहन रंजवना, ऐसा जनमन मोहन रंजवना, गुणी गुणातीत नंदाचा पोसना, करुणी अकर्ता हा सृष्ट्यादी रचना, विश्वातीत अलक्ष देखणावो. हां, सावकाश सांगा अर्थ. ऐसा जनमन मोहन रंजवना, म्हणजे ह्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये त्यांना काय रंजन करणारा अशा प्रकारचा आहे, रंगवणारा असा आहे. गुणी गुणातीत नंदाचा तो पोसना, गुणांच्या मध्ये अधिष्ठान रूपाने आहे, पण गुणातीत असा आहे. परंतु गुणातीत असणाराही तो नंदाचा अत्यंत मनोहर मन आकर्षित करणारा तो नंदनंदन आहे. करुणी अकर्ता हा सृष्ट्यादी रचना, सृष्ट्यादी रचना करतो, पण करून तो पुन्हा कसा आहे, अकर्ता आहे. अकर्ता कसा आहे, केवळ त्याच्या सान्निध्यामध्ये होतो, तो काही करतच नाही. परंतु तो म्हणा करुणी हे सगळं करतो, परंतु तो कसा आहे, अकर्ता आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणत्याही त्याच्या पूर्वस्वरूपामध्ये कोणतंही परिणाम न होता तो हे सगळं विश्व करतो. म्हणून करुणी आकर्ता हा सृष्ट्यादी रचना, विश्वातीत अलक्ष देखणा. विश्वामध्ये तोच आहे का नाही, संपूर्ण विश्वामध्ये भरून पुरून उरलेला काय सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम, सगळ्या ह्या विश्वाला पुरून उरलेला असा तो परमात्मा आहे की नाही. मग तो विश्वी आहे का नाही, आहे. आणि विश्वातीत आहे का नाही, अलक्ष देखणा. आता तो कोणा लक्षणाच्या द्वारा तो लक्ष होतो का, कोणत्याही लक्षणेला तो परमात्मा विषय होतो का, लक्षणेच्या द्वारा जाणला जातो का, जाणला जात नाही. पण काय विश्वातीत आणि विश्वामध्ये तोच आहे की नाही, पण विश्व म्हणजे तो आहे का विश्वातीतच तो आहे. कारण विश्व असं जड दुःख रूप आहे आणि तो मात्र विश्वाच्या आतीत आहे. पण हे जे असं जड दुःख रूप तुम्ही म्हणता त्याला मूलभूत असणारा अधिष्ठान कोण आहे, तोच आहे. मग विश्वामध्ये तो नसला तर विश्व नावाचा पदार्थाला स्वतंत्र सत्ता स्फुरण तरी आहे का, नाही. म्हणून विश्वातीत अलक्ष देखणा. आणि सगळ्यांचा प्रकाशन करणारा कोण आहे, तोच. आणि त्याच्याशिवाय दुसरा पदार्थ नसल्यामुळे तो अलक्षच आहे. किंवा कोणाला तो विषय होतो का, तर विषयही होत नाही. कोणाला विषय करतो का, नाही. पण त्याच्या वाचून मात्र काही होत नाही. तो काही करीत नाही, करवीत नाही, त्याच्या वाचून काही होत नाही. म्हणून यांचं उपादान कारणही तोच आहे की नाही.
निमित्त कारणही तोच आहे की नाही, का जो निमित्त कारण आहे तोच उपादान कारण आहे, असे आहे. म्हणजे तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. परंतु अभिन्न निमित्तोपादान कारण आहे तर त्या ठिकाणी त्याच्या स्वतःमध्ये काही परिणाम होऊन तो विश्व झाला आहे का, ते पण झालेला नाही. मग तो कोणतं कारण आहे, उपादान कारण आहे. पण कोणतं कारण आहे, विवर्त उपादान कारण आहे. त्या ठिकाणी अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्यथारूप असं हे विश्व आहे. हे सगळं असं जे कोणी असेल याच्यातून असं कोण आहे हे आपण ओळखायचं. असं कोण आहे, फक्त परमात्माच आहे. त्या परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करतात की किम विशिष्ट परमात्मा, कोणत्या विशेषणाने विशिष्ट परमात्मा आहे ते विशिष्टी, म्हणजे ते आता आपल्याला सांगतात की जे सर्वात या विये विश्व सर्व जया ते जेणे जिये हेतू जया बिहे आचिंत्य जे. आता जे सर्वाते यया विये, जे म्हणजे जे तत्व परमात्म तत्व यया सर्वाते विये, ह्या सर्वांना वित म्हणजे प्रसवतं, म्हणजे उत्पन्न करतं. जन्माद्यस्य यतः यतो वा इमानी भूतानी जायन्ते, हे सर्वाते जया विये. आणि विश्व सर्व जेणे जिये, आणि ह्या सर्व विश्वाचं कोण आहे, विठ्ठल जीवाचे जीवन आहे ना, काय विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विठ्ठल ध्यान विसावा. अशा प्रकारचा तो परमात्मा की ज्याच्यामुळे हे सर्व जग जे आहे ते जगतं. हेतू जया बिहे अचिंत्य जे, आणि हेतू ज्याला घाबरतो, म्हणजे अनुमान प्रमाणामध्ये आपण जसं धूर दिसतो म्हणून त्या ठिकाणी अग्नीची कल्पना करतो, तसं परमात्म्याचं मूळ स्वरूप ज्या अर्थी आपल्याला विश्व दिसतं त्या अर्थी परमात्मा जो आहे तो त्या जगताचं कर्तृत्व म्हणून आपल्याला परमात्म्यानेच हे जग केलं असं सिद्ध करू. परंतु असा कोणताही निर्दुष्ट हेतू देऊन आपल्याला तर्काने किंवा अनुमानाने परमात्म्याची सिद्धी करता येत नाही. म्हणून तिथं हेतूसुद्धा घाबरतो. म्हणून आणि अचिंत्य जे, आणि आपल्याला त्या पदार्थाचं कोणतंही चिंतन करता येत नाही. त्यातला नाम आहे का, रूप आहे का, त्याचा कोणाशी संबंध आहे का, त्याला जाती आहे का, त्याच्या ठिकाणी क्रिया आहे का, काही त्याच्या ठिकाणी नाही. म्हणून नामरूपात इथं काय असोनी असं एक निळोबरायांची गवळण आहे. तर त्या ठिकाणी तो जो परमात्मा आहे तो परमात्म्याचं चिंतन करावं म्हणलं तर कसं त्याचं चिंतन करायचं, कारण चिंतन करायला त्याला कोणत्या पदार्थाला नाम असलं तर आपल्याला चिंतन करता येईल, त्याचं काही रूप असलं तर करता येईल, त्याच्या ठिकाणी काही क्रिया असली तर. पण ही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी यापैकी काहीही नाही. म्हणून नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा जीव शिव काय स्वरूप सुंदरणा आंधळा देखणा कैसी जीव शिव तयाशी भावना पंचभौतिक नेणे पंचभौतिक नेणे ना पंचप्राणावो. त्याला हे पाच भूतही माहीत नाही, पंचप्राणही माहीत नाही. असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं कसं वर्णन करता येईल. तर देखे ओळंबा इंगळी न चरे तेजी तिमिर न शिरे जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुषी. देखे ओळंबा इंगळी न चरे, या ठिकाणी ओळंबा म्हणजे वाळवी. ती वाळवी कुठेही विचरण करू शकते, फिरू शकते, पण ती वाळवी किंवा ओळंबा ती इंगळी न चरे. इंगळ म्हणजे खैराच्या केलेला जो विस्तव आहेत, लाल निखारे आहेत, त्या निखाऱ्यावर कधी वाळवी चालेल का. आणि दुसरीकडं तिला कुठं प्रतिबंध का, किती अतिसूक्ष्म पदार्थ असले तरी वाळवी लागते की नाही त्याला. त्याच्या वाळवी कुठे जाईल, परंतु निखाऱ्यावर, अग्नीच्या निखाऱ्यावर, इंगळावर ती चालू शकत नाही. न चरे तेजी तिमिर न शिरे. जर एखादा प्रकाश असला प्रखर तर त्या प्रखर प्रकाशामध्ये तिमिर न शिरे, अंधार सगळ्यांना व्यापतो की नाही.
रात्री अंधार झाली तर गडद अंधकार, सगळे पदार्थ कोणतेच दिसू शकत नाही. मग त्या अंधाराने ठरवलं आता मी काय करील, सूर्यालासुद्धा काय करील, झाकून टाकील. का तो अंधकार सूर्यात नाही शिरू शकत, का गेल्यावर सूर्याच्या पुढंच उभा राहत नाही, का तो सूर्याचा शत्रू आहे. अहो शत्रू असायला तो समोर तरी कधीतरी आला असता तर शत्रू म्हटलं असतं. माऊलींनी काय सांगितलं की या ठिकाणी सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू, परी तमारी हा डगरू आला चिका. त्या ठिकाणी त्या सूर्याला काय म्हणतात, तम आरी. तम आरी म्हणजे शत्रू, तम आरी म्हणजे अंधाराचा शत्रू. माऊलींनी अमृतानुभवामध्ये सांगितलं. परंतु या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थाने शत्रू म्हणता येईल का? अहो त्याच्या समोरच कधी गेला नाही, म्हणजे याचा अर्थ त्याची कधी भेटच झालेली नाही. तसं या ठिकाणी म्हणतात हे कसं आहे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी. ते म्हणतात एखादी तो जो सूर्य आहे त्याच्यापुढं अंधकार कधी जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी देहाची म्हणजे अगदी भर दिवसा देखील चर्मचक्षुषी अंधारे. आपले चर्मचक्षु म्हणजे हे जे कातड्याचे डोळे आहेत आपल्याला, हे कधी जरी असलं तर ज्याच्याविषयी आपल्याला दिवसासुद्धा भर दिवसासुद्धा अंधकार आहे, म्हणजे भर दिवसासुद्धा त्याचं ज्ञान होत नाही. याचा अर्थ काय आहे की तो परमात्मा देहाच्या अंधारे म्हणजे स्वतःचं स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, तरीसुद्धा त्या चर्मचक्षुचा विषय नाही. सूर्य जसा स्वयंप्रकाश आहे त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही, त्याप्रमाणे आत्मा स्वयंप्रकाश आहे. पण मग हा स्वयंप्रकाश आत्म्याला कोणी पाहू शकतं का? नाही. अगदी भर दिवसा डोळ्यात तेल घालून जरी पाहायला गेलं तरी त्याचा काय आहे, अंधारच, म्हणजे तो कोणालाही विषय होत नाही. तो आहे कसा तर असं सांगतात, सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांशी, आस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. सुसडा सूर्यकणांच्या राशी, तो म्हणजे जशी एक धान्याची रास असते आणि ती रास कशाने बनते, एक एक धान्याचे कण सगळे एकत्र आल्यावर रास बनते. आणि ती रास कशी पुन्हा सुसडा कणांची रास. सुसडा म्हणजे समजा तांदूळ आहे, ते सुसडा म्हणजे चांगले सडलेले तांदूळ, म्हणजे त्याचं फोलपट पूर्णपणे बाजूला करून शुद्ध स्वरूपात असणारे जे तांदूळ आहेत किंवा धान्य आहेत त्या धान्यांच्या काय आहे, राशी आहेत. परंतु ही कोणती आहे तर सूर्यरूपी उत्तम सडलेल्या सूर्यरूपी धान्यकणाची रास आहे. म्हणजे याचा अर्थ जे स्वयंप्रकाश अशा प्रकारचं विशुद्ध, बरोबर आहे का, स्वयंप्रकाश असं शुद्ध स्वरूपात असणारं जे स्वतः यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं आपलं आत्मस्वरूप असतानाही की जे या ठिकाणी उत्तम सडलेल्या सूर्यरूपी अशा धान्यकणांची ही रास आहे. म्हणजे हा परमात्मा व्यापक आहे, सूक्ष्म आहे, आपलं स्वतःचं स्वरूप आहे, स्वतःसिद्ध आहे आणि स्वयंप्रकाश आहे. हा सुसडा सूर्यकणांच्या राशी. परंतु हा जर आपलं प्रत्येकाचं स्वरूप आहे का फक्त ज्ञानीपुरुषाचं स्वरूप आहे तो परमात्मा? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म मुच्यते, का प्रत्येकाचा प्रत्येक आत्मा तो ब्रह्मरूपच आहे नाही? मग तो सुसडा सूर्यकणांच्या राशी आहे की नाही? आणि हे स्वरूप कोणतं, त्याचं वाच्य स्वरूप आहे का लक्ष्य स्वरूपाचं वर्णन आहे? लक्ष्य स्वरूपाचं वर्णन आहे. आणि असा असणारा जो परमात्मा मग सर्वांना विषय होतो का नाही? का कोणालाच विषय होत नाही? कोणालाच विषय होत नाही. परंतु कोणालाच विषय न होणारा परमात्मा माझं स्वरूप आहे असा विषय होतो की नाही? आत्मत्वाने विषय होतो की नाही? आणि असं ज्याला विषय झाला त्याला तो परमात्मा आपल्यापासून दूर वाटतो का आपलं स्वरूपच वाटतो? आपलं स्वरूपच वाटतो. मग त्याला परमात्म्याचं ज्ञान नित्य आहे किंवा परमात्म्याचं ज्ञान त्याला होत नाही का? परमात्म्याचं ज्ञान नित्य आहे का? नित्य परमात्मा हाच माझा आत्मस्वरूप आहे किंवा नित्य असणारा परमात्मा हाच नित्य असणारा आत्मा आहे असं त्याला ज्ञान झालं तर त्याला आता आत्मस्वरूपाचं कधी अज्ञान आहे का? त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे का? कधी नाही. म्हणून जो नित्य उदो ज्ञानियांशी, ज्या ज्ञानीपुरुषाला त्याचा काय आहे, नित्य उदय आहे, म्हणजे त्याला आत्मस्वरूपाचा प्रकाश हा त्याच्याबरोबर नित्य आहे, कारण प्रकाशरूप आत्माच तो आहे. मग या ठिकाणी
त्या आत्म्याचं ज्ञान कोणाला आहे? फक्त अशा कोणी विरळ्या अशा महापुरुषांना आहे. त्यांच्या दृष्टीने आत्मा काय आहे? नित्य आत्म्याचा उदय आहे. म्हणजे काय तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आस्त नाही आता एकची मोहरा पासोनी संसारा पासोनी अंधारा दुरी झालो. या ठिकाणी त्यांना हा जो आत्मसूर्य आहे याचा कधी ह्या सूर्याचा जसा उदय आणि अस्त होतो तसं नाही. तुकाराम महाराजांचा तसा पण नाही उदय अस्त असं. तुका म्हणे अस्त उदयो त्यांच्या तेजा नास्त. त्या परमात्मा जो आहे तो नित्य उदित झालेला आहे आणि तो कधी पुन्हा मावळणारा नाही, कधीच न मावळणारा असा नित्य दिवस त्या ज्ञानीपुरुषांच्या जीवनात आहे. म्हणून नित्य उदो ज्ञानी अंशी. आणि जो नित्य उदय आहे म्हणजे तो कधी उत्पन्न झाला आणि मग नाश पावला असं नाही, उदय झाला आणि मग मावळला असं नाही. तर आस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. ज्याला कधी आस्तमान म्हणजे संध्याकाळ किंवा मावळणं हे त्याच्या ठिकाणी कधी नावच नाही. मावळेल कोण? सूर्य पूर्वाचल्यावर उदयाला आला म्हणून आपण काय म्हणतो? पश्चिम पर्वतावर तो मावळला. पण जो कधी उगवलाच नाही त्या ठिकाणी त्याला मावळण्याचा काय संबंध आहे? परंतु उगवला नाही म्हणजे तो अस्तित्वही नाही म्हणून उगवला नाही असं नाही. नित्य अस्तित्व हेच त्याचं स्वरूप असल्यामुळं तो उगवला पण नाही आणि नित्य अस्तित्व हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याला मावळण्याचा प्रश्नच नाही. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. त्याला अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही असं त्याचं वर्णन केलं. आता यानंतर सांगतात की असा जो परमात्मा आहे ना त्या परमात्म्याचं चिंतन करणारा जो पुरुष आहे. आणखीन एक इथं दिव्यम परमम पुरुषम हे जे आपण म्हणतो तर इथं पुरुष म्हणजे तिथं मागं पुरुष शब्दाची व्याख्या काय केली आपण? या 6 पदार्थ सांगताना आधी पुरुषश्चा अधिदैवतम, पुरुष हा अधिदैवत स्वरूप आहे म्हणजे जीवस्वरूप आहे असं वर्णन केलं, बरोबर ना? तर इथं पुन्हा परमम पुरुषम दिव्यम हा पुरुष म्हणजे तो जीव दशेतला असणारा पुरुष या ठिकाणी घ्यायचा नाही. तर या ठिकाणी हिरण्यगर्भ, ईश्वर किंवा या सर्वांचं अधिष्ठान असणारं जे परब्रह्म तत्व ते तत्व असा ह्या पुरुष शब्दाचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा. की पुरुषो शेते इति पुरुषा, त्या पुरुषाच्या ठिकाणी जो असतो म्हणजे त्याचा अधिष्ठान रूपाने जो असतो त्याला म्हणतात पुरुष. म्हणजे ह्या देहरूपी नगरामध्ये शयन करणारा म्हणजे त्याचा अधिष्ठान असणारा, त्याचा प्रकाश करणारा आणि स्वतः स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध असणारं जे तत्व ते पुरुष तत्व आहे. आणि त्या पुरुष तत्वाचं अशा प्रकाराने चिंतन, त्याची एवढी विशेषणं सांगितली. ह्या विशेषणाने विशिष्ट अशा परमात्म्याचं चिंतन करणारा तो त्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो. या दिव्यम पुरुषम याती, त्या दिव्य पुरुषाला तो प्राप्त होतो असं घ्यायचं. याचा जो संबंध आहे हे वाक्य इथं दिलं नाही पण पाठीमागच्या 8व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. परमम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. आणि इथंसुद्धा या अनुस्मरेत जो ज्याचं चिंतन करणारा पुरुष आहे तोच इथं अनुचिंतयन शब्दाने सांगितला. तो परमम दिव्यम पुरुषम याती, तो हा सर्वांचा निरतिशय असणारा दिव्य पुरुष, सूर्यमंडलात व्यक्त होणारा किंवा सूर्यमंडलाचंही भेद करून त्याचा अधिष्ठान असणारा असा जो परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो असा त्याचा अर्थ. आता यानंतर पुन्हा सांगतात की अशा प्रकारचं भगवंताचं जो अनुस्मरण करील त्या पुरुषाला जर त्याने प्रयाणकालालाही ह्याच प्रकारचं स्मरण ठेवलं तर तो त्या दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. ही गोष्ट आता ह्या पुढच्या श्लोकाने सांगतात. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्
सतं परं पुरुषमुपैति दिव्यं प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यं प्रयाणकाले मनसा अचलेन भक्त्या युक्तः योगबलेन च एव भ्रोः मध्ये प्राणम आवेश्य सम्यक सः तं परम पुरुषम उपैति दिव्यम. प्रयाणकाले म्हणजे प्रयाणाच्या म्हणजे मरणाच्या कालामध्ये म्हणजे मरणाच्या समयी मरणाच्या वेळी भक्त्या भक्तीनं च आणि योगबलेनं आणि योगबलाने म्हणजे चित्ताची एकाग्रता करण्याचा केलेला प्रयत्न त्यामुळं चित्ताला समाहित करणं हे योगबल आहे. आणि ह्या योगबलेनं एव युक्ताः त्या योगबलाने युक्त होऊन म्हणजे मरणाच्या काळामध्ये आपल्या अंतकरणात त्या परमात्म्याविषयी अत्यंत भक्ती किंवा प्रीती असली पाहिजे. दुसरी गोष्ट का योगबलेनं आपण त्याही काळामध्ये वात पित्त कफ देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही असं म्हणतात. सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येण्याआधी. तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात काय आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीतसे देह असो माझा भलतीये ठाई चित्त तुझे पायी असो द्यावे. आता मरणाच्या वेळेला आपला देह कुठं पडेल हे काही सांगता येत नाही. तर आणि त्यावेळेला आपल्या किती व्याधी एकत्रपणे आपल्या शरीरात दाटून येतील हेही सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देह असो माझा भलतीये ठाई पण चित्त तुझे पायी असो द्यावे. बरोबर ना. काळाचे खंडन घडावे चिंतन. जर अंतकाळी तुझं ध्यान करायचं म्हटलं तर ते संस्कार दृढ झाले पाहिजे. कधी त्याच्या अगोदरच मिळालेल्या उर्वरित अगोदरच्या आयुष्यामध्ये काळाचे खंडन घडावे चिंतन. माझा सगळा काल तुझ्या चिंतनामध्ये जावा का आणि काय का तन मन धन विन्मुखता. मला ह्या शरीराविषयी मी विन्मुख असावं. या ठिकाणी मनाला मानेल अशा प्रकारच्या विषयाविषयी धनाविषयी तन मन धन ना विन्मुखता धनाविषयी माझं मन विन्मुख व्हावं. त्याविषयी शरीर धनाविषयी माझ्या अंतकरणात वैराग्य असावं असं मागतात तुकोबार आहे. आणि पुढं काय सांगतात कफ वात पित्त देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही. मरणाच्या वेळेला कफ वात पित्त हे सगळे तिन्ही दोष विषम होतात आणि त्यांच्यात इतकं वैषम्य पराकुटीला पोचतं की त्या मनुष्याची शुद्ध पण हरपून जाते. त्यामुळं म्हणतात कफ वात पित्त देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितेही. ज्या माणसाचं पाप असतं म्हणजे अनंत जन्माचं त्यावेळेला त्याला हे कफ वात पित्त दाटून आले तर तो मूर्छा अवस्थेला प्राप्त होतो मरणासन्न अवस्थेमध्ये. आणि त्यावेळेला तो देवाचं चिंतन कसं करता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेला हे चिंतन माझं व्हावं म्हणून काय कर तर सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येण्याआधी. आता त्यावेळेला हे वातपित्त कसे दाटून येतील त्यावेळेला मी कोणत्या अवस्थेत असेल हे आणि त्यावेळेला तुला कशी हाक मारावी हे मला काही कळणार नाही. पण आता एक मात्र कर देवा तू दयाघन आहेस तू भक्तवत्सल आहेस अकारण करुणा वरुणालय आहे. म्हणून सावध तो माझी इंद्रिये सकळ दिली हाक वेळ येण्याआधी. आता माझी सगळी इंद्रिये सावधान आहेत तेव्हा आत्ताच तुला मी हाक दिलेली आहे. त्यावेळेला तू काय होय त्यावेळेला तू धावून ये आणि आता होई माझे बुद्धीचा जनिता. तू त्यावेळेला माझ्या बुद्धीमध्ये तू स्वतः प्रगट हो असं सांगतात. कारण का म्हणतात तुला हाक मारली तर कसं काय होईल त्यावेळेला हाक मारली नाही आणि आता किती हाका मारले तर तसं नाही म्हणतात. तुका म्हणे तू तो सकळांचा जनिता. तू म्हणतात सगळ्यांचा आता मुलाला होणारा त्रास पाहून आईचं हृदय कळवळेल की नाही. त्यामुळं तू तर सर्वांची आईच आहे. आईच आहे असं नाही तू सर्वांचा सर्वस्व तूच आहे. तू त्या ठिकाणी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता म्हणून तूच सर्व असल्यामुळं तुका म्हणे तू तो सकळांचा जनिता. आणि येथे ऐक्यता सकळांशी याविषयी एकमत कोणाचं आहे सगळ्या दर्शनांचं मत आहे का ह्या संपूर्ण जगताचा उत्पत्ती स्थिती लय करता
कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून मी तुला आधीच हात मारलेले आहे. म्हणून इथं म्हणतात की हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्रयाणकाले मरणाच्या वेळी भक्त्याच्या योगबलेनं भक्तीनं भक्ती म्हणजे शास्त्रामध्ये परमात्म्याचं जे वर्णन केलेलं आहे त्या सगळ्या परमात्म्याचे गुण जे आहे त्या गुणांनी तो परमात्मा युक्त आहे. नाटाचा एक फार सुंदर अभंग आहे. तू सगळ्या गुणांचा पुतळा भगवान परमात्मा आहे. म्हणून म्हणतात की तू योगबलेन येव आणि आपल्या चित्ताचं योगबल म्हणजे चित्ताची समाहिततेचं सामर्थ्य म्हणजे मरणाच्या वेळेला कोणत्याही वेदना होत असतील तरी मनुष्याने आपलं चित्त परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र केला असताना त्याने जर युक्त झाला तर भ्रूमध्ये प्राणम सम्यक आवेश. अशा वेळेला हे काही योगाचं वर्णन ह्या माऊलींनी पुढं केलेलं आहे. तर भ्रूमध्ये म्हणजे ही जी षडचक्र आहेत त्याच्यामध्ये भ्रूमध्ये भ्रू म्हणजे भुवया आणि भ्रूमध्ये म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये असणारं म्हणजे त्याला अग्निचक्र असं म्हणतात. हे जे काही मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि अग्निचक्र सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याला सहस्रार चक्र सांगितलेलं आहे. ब्रह्मरंध्रातून त्याचे जे प्राण असतात ते प्राण निघून जातात आणि परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतात किंवा काही त्या लोकांतरा ब्रह्मलोकाला वगैरे जातात असं सांगितलं. तर इथं असं सांगतात की असा जो पुरुष आहे तो पुरुष प्रयाणकाली भक्तीनं चित्ताचं एकाग्रता करून भ्रूमध्ये आपल्या दोन भुवयांच्या मध्ये म्हणजे अग्निचक्रामध्ये प्राणम आवेश त्या ठिकाणी आपले जे प्राण आहेत त्या प्राणाला सम्यक आवेश चांगल्या प्रकाराने सावध रीतीनं आपले प्राण जे आहेत ते प्राण एका चक्रातून आणून ते भ्रूमध्यामध्ये म्हणजे अग्निचक्राच्या ठिकाणी ते चांगल्या प्रकाराने सम्यक चांगल्या प्रकाराने काय आवेश प्रवेश करून किंवा स्थापना करून अचलेन मनसा अचल मनाने म्हणजे निश्चल मनाने अनुस्मरेत तो परमात्मा परमपुरुष आहे त्याचं जो सारखाच चिंतन करतो ध्यान करतो. सहा तम परमम दिव्यम पुरुषम उपैती. सहा असा जो पुरुष आहे तो पुरुष त्या परम दिव्य अशा पुरुषाला म्हणजे परमतत्वाला परमात्म्याला तो उपैती प्राप्त होतो अशा प्रकाराने सांगितलेलं आहे. कोणत्या की जे मागं वर्णन केलं कवीम पुराण मनुशासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्या सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसह परस्तात. असा जो दिव्य पुरुष त्या पुरुषाला या अनुस्मरेत अनुचिंतयेत सहा तम प्राप्नोती किंवा त्याला त्याच्याशी तो त्याच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे. आता कोणाला वाटत नाही की अशा शाश्वत सुखाला प्राप्त व्हावं? सगळ्यांनाच वाटतं की नाही, परंतु सगळे मात्र याला प्राप्त होत नाही. याचं कारण काय आहे की हे जे शास्त्रामध्ये सांगितलेलं संतांनी अनुभवलेलं आणि जीवाच्या कल्याणासाठी सांगितलेलं हेच खरं परम सुख आहे आणि हेच आपलं गंतव्य किंवा प्राप्तव्य आहे हे मानणारे लोक किती आहे? हे लोक मानत नाही. म्हणून कारण ह्याची कोणाला गरजसुद्धा वाटत नाही आणि ज्यांना गरज आहे असे कोण आहे तर आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. बरं हा प्रवास एकाच जन्माचा आहे असंही सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. असे महापुरुष हे अत्यंत दुर्मिळ आहेत. म्हणून या ठिकाणी ज्यांना खरंच आपल्या जीवनामध्ये हे शास्त्राने सांगितलेलं जे सुख आहे हेच शाश्वत आहे आणि ह्याच सुखामध्ये आपण खरं कृतार्थ होणार आहोत असं हे सुखप्राप्ती हे आपलं ध्येय असलं पाहिजे किंवा आपण केलं तर असे लोक फार थोडे आहेत. परंतु जे थोडे आहेत जे ह्या मार्गाचं अनुसरण करतील ते परमम दिव्यम पुरुषम याती ते दिव्य पुरुषाला हे लोक जे आहेत ते प्राप्त होतात. आता सांग प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्यायुक्तो योगबलेन चैव
भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश सम्यक सतम परम पुरुषमुपैती दिव्यम. अशा दिव्य पुरुषाला ते प्राप्त होतात. हे म्हणजे कोणते पुरुष? ज्यांनी आयुष्यभर परमात्म्याचं स्मरण केलेलं आहे. असे जसे भीष्माचार्य आहे, त्यांनी काय केला? स्वेच्छेने त्या ठिकाणी ते मरणाला सामोरे गेले. म्हणजे त्यांनी उत्तरायणाची वाट पाहत राहिले की नाही. आणि जेव्हा उत्तरायण प्राप्त झालं, भगवान साक्षात समोर आले, तेव्हा ते म्हणतात की आता तू साक्षात माझ्याकडे कृपादृष्टीनं पाहत असताना, मी तुझ्या रूपाचं दर्शन घेत असताना इतका परम पावन काल कधी येणार आहे? तर म्हणजे याचा अर्थ पण हे कोणाच्या हातात आहे? भीष्माच्या हातात आहे. एक मरण कोणतं सांगितलं? ज्ञानीपुरुषात. इथं 3 मरणाचे प्रकार सांगितले प्रयाणकालाचे. एक प्रयाणकाल असा आहे की ज्याने या ठिकाणी तत्त्वज्ञान संपादन केलेलं आहे, आत्मज्ञानी पुरुष आहे. त्या आत्मज्ञानी पुरुषाचा देह हा कोणत्याही अमावास्याला पडू किंवा कैकट देशात कुठेही पडू, त्या व्याधीनं युक्त होऊन हाय हाय करीत मरू, तरी त्याचा भ्रम गेलेला असल्यामुळं त्या भ्रमनिर्मुक्त असं जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपालाच तो प्राप्त होतो. त्याला ह्या बाहेरचा काळ कोणता आहे याचं महत्त्व नाही. आणि इथं भीष्मानीचे जे निर्णय आहे, तर भीष्मानी या ठिकाणी भीष्मज्ञानी नव्हते का? पण जे उपासक लोक आहेत त्यांना एक आदर्श म्हणून त्यांनी हे आपलं लीला म्हणून या ठिकाणी करून दाखवली की काही महात्मे जे असतात ते स्वेच्छामरणी असतात. आमच्या गावाकडचे एक वारकरी, आज तिथल्या गावचं एक मनुष्य आला होता, तर ते एक नाथा बाबा म्हणून वारकरी होऊन गेले. मांडव म्हणून आमच्याकडे गाव आहे. तर ते निष्ठावान वारकरी होते. पंढरपूरच्या आषाढी वारीला ते गेले आणि त्यांनी सांगितलं की मला देह जो आहे ना, तर तो देह माझा ह्याच्यातच ठेवायचा. कुठं? पंढरीमध्ये. आणि एवढे वारकरी वगैरे असतात, त्यांच्या मेळाव्यात गेल्या तिथंच, आणि माझा देव भजन करताना ठेवावा अशी त्यांनी पण आरोग्य संपन्न होते, वय भरपूर झालेलं होतं. पण ते ते काय फार दिवस झाले नाही, 15-20 वर्ष झाले असतील. तर ते गेले आणि तिथं पाठे उठले आणि उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन, टाळबिळ गळ्यात घालून ते भजन म्हणत होते. उठा सकळ जन उठिले नारायण आनंदले मुनिजन तिन्ही लोक. आणि लगेच म्हणजे करा जय जयकार वाद्याच्या गरजर, आणि बसूनच त्याने देह सोडला. हे काय आहे? स्वेच्छामरण. हे स्वेच्छामरण असं एक मरणाचा प्रकार आहे. आणि तो मरणाचा प्रकार कोणाला येतो? तर आता सांगितलं प्रयाणकाले मनसा चलेन. ते सगळं भक्त्यायुक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैती दिव्यम. हे परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतं आपल्या स्वेच्छामरणी. असे महात्म्य असतात, त्यांचं वर्णन आता या पुढं करतात. तया अव्यंगवानेया ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. या ठिकाणी तया असं जे ब्रह्म आहे, कोणतं तया म्हणजे ते ब्रह्म कोणतं? जे सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांशी आस्तमानाचे जयाशी आडनाव नाही, असं जे ब्रह्मतत्व आहे, तया अव्यंगवानेया ब्रह्माते. ते ब्रह्म कसं आहे? अव्यंग. व्यंग म्हणजे दोष, आणि या ठिकाणी अव्यंग म्हणजे निर्दोष, अतिशय विशुद्ध स्वरूपात असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माला प्रयाणकाले प्राप्ते. ज्या वेळेला आपल्याला प्रयाणाचा समय प्राप्त होतो त्यावेळेला त्या शुद्ध ब्रह्माचं स्थिरावलेनी चित्ते जाणोनी, स्थिर झालेल्या चित्ताने त्या परमात्म्याला जाणतो की ते परमतत्व मी स्वतः असून ते असंग उदासीन सच्चिदानंद स्वरूप जन्ममरण धर्माच्या अतीत सर्वत्र व्याप्त निरतिशय व्याप्त सच्चिदानंद घन असं जे आपलं आत्मतत्व आहे त्याला जाणोनी, त्याला जाणतोय आणि त्याचं स्मरे. म्हणजे त्या तत्वाला जाणून त्याचं यथार्थ ज्ञान करून घेऊन जो त्या तत्वाचं स्मरण करतो, ते स्मरण करताना कसं? तर बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुखसुनी कर्मयोगाचे. असं सांगतात की बाहेरी पद्मासन रचुनी. हे काय आहे? जेव्हा उपासक असेल तर तो उपासक काहीतरी आसन वगैरे लावून तत्र आशिना संभवात कोणतं तरी बसूनच त्याने ध्यान केलं पाहिजे. जे ज्ञानाचं चिंतन आहे ना, मी असंग निर्विकार ब्रह्म निधी आसन स्वरूप तुम्ही रस्त्याने चालताना करू शकता, बसून करू शकता, उठून करू शकता, आजारात करू शकता. त्याचं दृष्ट फल आहे, त्यामुळे तो त्याला काही दृष्ट फलामध्ये नियम नाही. पण तुम्हाला ज्ञान झाले का?
दृष्टफल आहे का? नाही. मग आता तुम्हाला मात्र नियमाने बसूनच चिंतन केलं पाहिजे, वारंवार त्याची आवृत्ती केली पाहिजे. ब्रह्मसूत्रामध्ये 4था अध्यायाचा प्रथम पाद जो आहे, त्या प्रथम पादामध्ये ह्या उपासनेच्या काही नियमांचं वर्णन केलेलं आहे. निर्णय व्यासांनी केलेला आहे. तत्राशिना संभवात आवृत्ती रसकृत उपदेशात, अशा प्रकारची ब्रह्मसूत्र त्यामध्ये आलेली आहेत. तर इथं हा पुरुष जो आहे तर तो हे जे लोक उपासक असतात, जे स्वेच्छामरणी असतात, ते त्यांच्या म्हणजे हे जी शास्त्रात वर्णन केलं त्याप्रमाणे ते आपला देह ठेवतात. आपण जे उत्तर काशीला स्वामी महाराजांच्याच प्रेरणेने एक स्वामी वरदानंद भारती म्हणून आपल्या भारतातले एक मोठे विद्वान संत होते आणि त्या उत्तर काशीला त्यांनी देह ठेवला. तर त्या देह ठेवताना देखील त्यांनी त्यांचा जो सेवक होता त्याला एक अर्धा तास बाहेर जायला सांगितलं, अर्ध्या तासाने ये, कारण त्यांनी ठरवलं की आज आपल्याला देह ठेवायचा. मग त्यांनी त्याला बाहेर पाठवलं आणि अर्ध्या तासाने तो गेला. तेव्हा ते पद्मासनात ताठ मानेने असंच बसले होते आणि शरीर सोडलेलं होतं. तसं या ठिकाणी प्रयाणकाले प्राप्ते, प्रयाणकालाचा समय आला असताना बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे, असं सांगतात की बाहेरी म्हणजे बाह्य शरीराच्या दृष्टीनं पाहिलं तर तो कसा बसलेला आहे? पद्मासनामध्ये बसलेला आहे. म्हणजे आपले दोन्ही पाय परस्पर विरोधी अशा मांड्यावर ठेवले, डावा पाय उजव्या मांडीवर आणि उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवलेला, अशा प्रकारचं म्हणजे पाय तो पुढचा पायाचा तळवा जो त्याने हे विरुद्ध परस्पर मांडीवर ठेवलेले आहेत, तळवे ज्याचे, असं जे स्थिती आहे त्याला म्हणतात पद्मासन. तर बाहेरी पद्मासन रचुनी आणि उत्तराभिमुख बैसोनी, आणि उत्तरेकडे त्याने तोंड केलेलं आहे. हे उपासकासाठी चालले. आणि जीवी सुख सुनी कर्मयोगाचे, आणि इथं का लिहिलं असेल माऊलीनाथ माहीत, आपल्याला काही हे समजत नाही. इथं त्याचा सरळ अर्थ जरी केला तरी असं का म्हटलं हे काही लक्षात येत नाही. पण साधारणपणे जे काही महापुरुषांनी त्याचा अर्थ केला आहे तो अर्थ असा केला आहे की जीवी म्हणजे आपल्या अंतकरणात कर्मयोगाचं जे सुख आहे, कर्मयोगापासून होणारं जे सुख आहे ते आपल्या तो पुरुष काय मरणाला प्राप्त झाला आहे आणि पुन्हा त्याला काय परमात्म स्वरूपाशी ऐक्याला प्राप्त होतात. पण बसताना त्यांनी मात्र कर्मयोगाचे सुख जीवी सुनी म्हणजे कर्मयोगापासून मिळणारं जे सुख आहे, आनंद आहे, तो त्याच्या जीवी म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये त्यांनी घातलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो त्यावेळेला कोणत्या इथं त्याला जे सुख आहे ते सुख कोणतं आहे तर कर्मयोगाचं सुख आहे. आता कर्मयोगाचं सुख असं का म्हटले तर त्यावेळेला त्याला जेव्हा अंतकाल येतो त्यावेळेला त्यांनी पूर्वी निष्काम कर्माचं जे आचरण केलेलं आहे तर निष्काम कर्माचं आचरण केलं की त्यापासून काय होतं, अंतकरणाची शुद्धी होते आणि शुद्ध अंतकरणामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब उमटतं आणि जसं आहे तसं उमटतं. जसं शुद्ध पाण्यात सूर्यादिकाचं प्रतिबिंब, पाणी जर शुद्ध असेल आणि स्थिर असेल तर त्याच्यात चंद्र सूर्यादिकांचं प्रतिबिंब उमटेल की नाही, त्याचप्रमाणे जर अंतकरण ह्या कर्मयोगाने, निष्काम कर्मयोगाच्या साधनेने जर ते शुद्ध झाला असेल तर, किंवा इथं कर्मयोग जो शब्द आहे तर उपासना ही सुद्धा काय आहे, मानस कर्मच आहे. म्हणजे ज्याने आपण आयुष्यभर केलेलं निष्काम कर्म आणि निष्काम उपासना याच्याद्वारा ज्याचं चित्त शुद्ध आणि ते स्थिर चित्ताचंही उपलक्षण, बरोबर का महाराज, या ठिकाणी चित्ताची स्थिरताही संपादन केली तर त्याच्यामुळं ते जे सुख आहे त्याच्या अंतकरणाला आपोआपच ते सुख त्याच्या ठिकाणी अभिव्यक्त होतं आणि त्या सुखाला ग्रहण करून म्हणजे अशा प्रकारचं त्याचं अंतकरण शुद्ध आणि स्थिर झालेलं आहे. आणि मग तो आता काय करतो, आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. काही ठिकाणी क्रमयोगाचे असं दिले तर क्रमयोगाचे म्हणलं तरी काय झाला, हाच अर्थ झाला त्याचं. बऱ्याच ठिकाणी कर्मयोग आणि क्रमयोग अशा पाठभेद आहे, कुंटेंच्या ज्ञानेश्वरीत पण आहे. तर या ठिकाणी कर्मयोग म्हटलं काय आणि क्रमयोग म्हटलं तरी काय, अगोदर त्यांनी केलेली निष्काम कर्म आणि उपासना. इथं कर्मयोग म्हटलं तर कर्ममध्ये काय करावं लागते, उपासना अंतर्भूतच करावी लागते. आणि क्रमयोग म्हटलं तर निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि आता सध्या तो अंतकाळामध्ये
काय आपल्या आत्मस्वरूपाचं चिंतन करीत आहे आणि त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याची इच्छा करीत आहे, असा हा इथला क्रमयोग आहे. असं हा अर्थ ठीक आहे ना याच्यामध्ये. आतू मिनलेनी मनोधर्मे, आता ते म्हणतात त्याचा मनोधर्म म्हणजे अंतकरणाची वृत्ती, त्या अंतकरणाच्या वृत्तीचं स्वरूप ते मनोधर्म काय आहे. आतू मिनली ये मनोधर्मी, मनाची जी वृत्ती आहे ती आतू मिनलीनी म्हणजे हृदयामध्ये काय झालेत, मिनली म्हणजे मिसळून गेली, म्हणजे एकाग्र झाली. म्हणजे त्याच्या ठिकाणी हृदयात एकत्रित झालेली जी मनोवृत्ती आहे, म्हणजे सगळ्या मनोवृत्ती इकडं तिकडं कुठं पांगत नाही, अन्य विषय न करता केवळ परमात्म्यालाच विषय केलेले आहे. जी मनोवृत्ती की ती परमात्म्यामध्ये समरस होण्याची इच्छा करत आहे. कशासाठी? स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे, मला माझ्या आत्मस्वरूप मला प्राप्त व्हावं आणि आत्मस्वरूपातच ही वृत्ती मिठाचा खडा ज्याप्रमाणे पाण्यात लीन व्हावा त्याप्रमाणे आपल्याला त्याचा मनोधर्म, त्याच्या मनाचंच अशा प्रकारचे वृत्तीचं स्वरूप आहे की या ठिकाणी आपल्याला स्वरूपाची प्राप्तीचा त्याला काय आहे, प्रेम आहे. आणि त्यामुळं ती मनोवृत्ती आतुमिनलेली अंतरंग असणारा जो आत्मा, त्या आत्म्याशी समरस झालेली एकाग्र झालेली जी वृत्ती आहे ती कशासाठी, आपे आप मिळावया त्या संभ्रमे. तर आपे आप म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाशीच आपली जी वृत्ती आहे त्या मूळ स्वरूपावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमापोटी ती वृत्ती त्या आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप व्हावी हे साठी संभ्रम म्हणजे त्याला अत्यंत घाई झालेली आहे. म्हणजे काय, मला वाटतं नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं वर्णन केलं आहे की ज्या वेळेला त्याला मृत्यूचा अवसर येतो त्यावेळेला त्याला सर्वाधिक आनंद याचा होतो की जशी एखादी सासूरवासिनी स्त्री माहेरी जाण्याला निघते की आत्तापर्यंत असणारा आता सगळा विक्षेप संपणार, आता मी परमात्म्याच्या स्वरूपात एकरूप होणार, असा संभ्रम, असा उत्साह, अशी घाई गडबड त्वरा त्याच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि हे करत असताना तो काय करतो, आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा. आतापर्यंत विचार काय सांगितला होता त्यांनी, ते प्राण कुठं आणले होते, भ्रुकुटीच्या मध्यामध्ये आणले होते, अग्निचक्रामध्ये आणले होते. आणि तिथं तो काय करतो, आकळलेनी योगे, त्याला योगात आकळला आहे म्हणजे योग त्याच्या स्वाधीन झालेला आहे. म्हणजे जो चित्त एकाग्र केलं तर त्या ठिकाणी ह्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून तिचा जो प्रवास आहे तो मूलाधारापासून तर ह्या अग्निचक्रापर्यंत त्याने आणलेला आहे. याला म्हणतात, त्याला योग आकळलेला आहे, योग त्याच्या स्वाधीन झालेला आहे. त्याने त्या योगाचं आयुष्यभर केलेलं जे अनुष्ठान त्यामुळं आकळलेनी योगे, तो योग त्याला आत्मसात झालेला असल्यामुळं मध्यमा मध्यमार्गे, या ठिकाणी मध्यमा नाडी म्हणजे कोणती, सुषुम्ना. कोणती, सुषुम्ना नाडी. पहिली कोणती, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर ह्या मध्य मार्गाने म्हणून इडा ही डावी आणि पिंगला ही उजवी नाडी आणि मध्ये असणारी जी सुषुम्ना नाडी आहे, नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण असं आहे ना. कोणतं, ओम नमो भगवते वासुदेव आहे ना त्या भंगात, किंवा बाळछंदो कशामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये हे ज्या नाडीत्रय आहेत याच्यामध्ये सुषुम्नेच्या मार्गाने तो काय करतो, आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा. आतापर्यंत प्राण कुठं आणले होते, अग्निस्थानात, अग्निचक्रात, भ्रुकुटी मध्यामध्ये आणले होते. तिथून तो प्रवास काय करतो, ब्रह्मरंध्रा, त्या ठिकाणी तो ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्याला निघते. मधल्या मार्गाने ती जी काही मूलाधारापासून निघून मणिपूर, अनाहत, आपलं काय मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर आणि अनाहत या मार्गाने आलेली विशुद्ध चक्रापर्यंत किंवा अग्निचक्रापर्यंत आपलं विशुद्ध काय त्याला म्हणतात, भ्रुकुटीमध्ये असणारा अग्निचक्र, त्या अग्निचक्रापर्यंत आलेले जे प्राण आहेत ते प्राण कुठं, ते म्हणतात ब्रह्मरंध्रा निघे. आता तिथपासून ते काय होते, ब्रह्मरंध्राकडं जायला निघतात. आणि मग तिथं काय होतं, अचेत चित्ताचा सांगातू आहाच वाना दिसे मांडतू जेथ प्राणू गगना आतू संचरे का. आणि तेथ
त्या ठिकाणी जेव्हा ती अग्निस्थानाहून ब्रह्मरंध्राकडं जाण्यासाठी प्रवृत्त होते किंवा निघते, त्यावेळी तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाना दिसे मांडतू, जेथ प्राणू गगना आतू संचरे का. तेथ म्हणजे त्या ठिकाणी, म्हणजे कुठं, तो प्राण जेव्हा ह्या मूर्ध्याकाशात येतो, कुठून, अग्निरंध्रातून ब्रह्मरंध्रात, म्हणजे ह्या मूर्ध्न मस्तिष्कामध्ये असणारं जे आकाश, त्या आकाश तत्वात जेव्हा तो प्रवेश करतो, त्या ठिकाणी काय होतं, जेथ प्राणू गगनातू संचरे का. जेव्हा प्राण हा गगनात म्हणजे ह्या मस्तिष्कगत असणाऱ्या आकाशात, मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो प्राण, त्यावेळेला त्या ठिकाणी अचेत चित्ताचा सांगा तू. तेव्हा त्या ठिकाणी अचेत म्हणजे अचित असणारा जड प्राण आणि अचेत चित्ताचा, आणि त्या ठिकाणी चित्त असणारा जो आत्मा आणि जड असणारे जे प्राण, यांचा जेथ प्राण, ह्या दोघांचा सांगा तू. ह्या दोघांचं जणू काही संगम झालेला दिसतो. परंतु खरं जड आणि चित्त आत्मा आणि जड प्राण यांचा काय संबंध होईल, तो फक्त जणू काही आहाच वाना दिशे मांडतो, जणू काय वरवर या ठिकाणी ह्या चैतन्याचा आणि प्राणाचा, एक जड आहे एक चित्त आहे, चिदात्मा आणि प्राण यांचा त्या जणू काही त्या कारण त्यांनी प्राण हळूहळू कुठपर्यंत आणले, याच्यामध्ये भ्रुकुटीमध्यापर्यंत आणले, आणि तिथून ते आता ब्रह्मरंध्रात जाण्यासाठी प्रविष्ट झाले, आणि आता ते ब्रह्मस्वरूपाशी जणू काही एकरूप होणार आहेत. म्हणून जणू काही वरवर पाहिलं तर प्राण आणि चिदात्मा यांचा संयोग झाला, असं आपल्याला आपाततः आहाच वाना दिशे मांडतू, असं आपल्याला वरवरच झालं असं आपल्याला दिसतं. परी मनाचे निस्थैर्य धरिला, भक्तीच्या भावना भरिला, योग बळे आवरिला सज्ज होनी. पण ते म्हणतात हा जो प्राण आहे, तो प्राण जो आहे, तो प्राण कसा आहे, मनाचे निस्थैर्य धरिला. त्या ठिकाणी जे आपलं मन आहे, ते मन इतकं स्थिर केलं आहे, आणि तो जो प्राण आहे तो त्या ठिकाणाहून हलू देत नाही. त्या मूर्ध्याकाशामध्ये तो प्राण स्थिर केलेला आहे. त्याच्यासाठी मनाचं काय जे बळ आहे, ते मनाची जी स्थिरता आहे, त्या मनाचे निस्थैर्य धरिला. ते मन स्थिर करून त्या प्राणाला त्या ठिकाणी मूर्ध्याकाशात स्थिर केलेलं आहे, आणि भक्तीच्या भावने भरिला. या ठिकाणी एक बघा बरं का, सहज विचार म्हणून, की असं सांगतात की हे योगाचा अभ्यास करत असताना पातंजल मुनी सांगतात की ईश्वर प्रणिधानात व्हा. ईश्वराचं तुम्हाला जर हा अष्टांग योगाचं साधन करायचं असेल, आणि जीवाच्या ठिकाणी असणारं जे मनोबल वगैरे त्याच्या आधाराने जर त्याला करता आला नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी व्हायला लागल्या, किंवा त्याचं धैर्य, सात्विक धैर्य खचायला लागलं, तर योगाभ्यास करताना त्यांनी काय करावं, ईश्वर प्रणिधानात व्हा. अथवा मग त्यांनी काय करावं, ईश्वराचं स्थाय करून ईश्वराची उपासना करावी, किंवा ईश्वराच्या ठिकाणी अंतःकरणवृत्ती स्थापन करण्याचा प्रयत्न करावा, असाच अर्थ आहे ना. आता इथं वा शब्दाचा अर्थ जो आहे तो विकल्पाने, असं योगदर्शनातले बरेच आचार्य म्हणतात. तर गणेश्वर शास्त्री सांगत होते की वा शब्द हा निश्चयवाचक पण असतो. उलट योगाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने ईश्वराविषयी अत्यंत निष्ठा ठेवली पाहिजे, असं ते सांगायचे. त्याचं कारण काय आहे, वा शब्द निश्चयवाचक पण योजण्याची पद्धत आहे. इथं सुद्धा तो अर्थ दिसतो माऊलींनी, निश्चयवाचक कशावरून, मनाचे निस्थैर्य धरिला पण भक्तीच्या भावना भरिला. हा योगाचाच अभ्यास चाललाय का नाही, मग आता कशाला भक्तीची भावना पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की त्या ठिकाणी भक्तीचा आश्रय निश्चित घेतलेला आहे, मनाची स्थिरता हे केलेली आहे, आणि मग योग बळे आवरीला सज्ज होनी. आणि मग असा जो पुरुष आहे तो योगाच्या बळाने, म्हणजे योगाचं बळ म्हणजे चित्ताची आत्यंतिक समाहितता किंवा एकाग्रता करून त्या ठिकाणी योग बळे, हेच त्याला योगाचं बळ आहे, आणि त्याने सज्ज होनी आवरीला. आणि त्या ठिकाणी त्यांनी असा सज्ज झालेला आहे की त्या आवरीला, त्या ठिकाणी असणारा जे चित्ताचं बळ आहे त्यांनी तो प्राण त्याच ठिकाणी आवरून धरलेला आहे. म्हणजे अशा प्रकाराने की आता जेणेकरून हा प्राण ह्या ठिकाणी मूर्ध्याकाशामध्ये लीन होऊन आपण आपल्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ. ती स्थिती कशी आहे,
तर ते सांगतात, तो जडा जडा ते विरवितो, भ्रुलता माझी संचरतो, घंटानाद लयसतो घंटेशीच होय. आता याची स्थिती कशी म्हणतात की जडा जडा ते विरवितो, आणि या ठिकाणी त्याने आवरून धरलेला जो प्राण आहे त्या योगाने तो शरीरातील प्रत्येक जे जड पदार्थ आहेत, म्हणजे शरीरातले हे धातू वगैरे, रस, रक्त, मांस, मेद, हे असे त्वचा इत्यादी हे जड असणारे, आणि त्याच्यामध्ये कोण आहे? चिदात्मा. त्या ठिकाणी काही पदार्थ जड आहेत आणि आत्मा कसा आहे? चित आहे. तर त्या जडा जडा ते विरवितो. त्या शरीरामध्ये असणाऱ्या असं आहे की काहींनी असलं जडाला विरविल पण आत्म्यात लय करायचं आहे ना, मग अजड म्हणजे कोण आहे? आत्मा आहे. मग जडा जडा ते म्हणजे जड अजडा ते नाही, तर जडा जडा ते म्हणजे जेवढे जेवढे काही जड आहेत, जडा जडा ते म्हणजे प्रत्येक जेवढे जड पदार्थ आहेत त्या जड पदार्थांना तो विरवितो, जागच्या जागीच आपल्या कारणामध्ये लीन करीत. भ्रुलता माझी संचरतो, आणि त्याच्या अंतःकरणवृत्ती भ्रूमध्यामध्ये संचार करतो आणि तिथं एकदम कायमची स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. कशी? तर जैसा घंटानाद लयस्तू घंटेशीच होय. ते सांगतात घंटेचा नाद आहे कुठून उत्पन्न होतो? घंटेपासून उत्पन्न होतो. घंटा वाजवली म्हणजे, आणि शेवटी नाद कुठं जात होतो? त्या घंटेमध्ये. नाद थांबला काही काळाने तो पुन्हा होतो त्या घंटेमध्ये जातो. पुन्हा घंटा वाजवली तर घंटानाद कुठून होतो? घंटेपासूनच. आणि लय कुठं होतं त्याचा? त्या नादाचा लय. घंटानाद लयस्तू घंटेशीच होय. त्या घंटेमध्येच ज्याप्रमाणे लीन होतो तसा हा जो पुरुष आहे तो आत्तापर्यंत हे प्राणांचं भ्रुकुटी मध्यामध्ये अत्यंत स्थिर केलेला आहे. तो आता काय करतो? ब्रह्मरंध्राच्या द्वारा त्या ह्या सर्व जे आपल्या शरीरातले असणारे जड घटक त्यांना त्या चैतन्यामध्ये लीन करून टाकतो. आणि त्यावेळेला मग झाला त्याचं प्राण जे आहेत, तर ते प्राण जेव्हा प्राणांचं जे निष्क्रमण होतं ते कुठं? आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी होतं. त्यावेळेला त्याचे प्राण कुठं गेले याचा विचार करता येईल का? नाही. तेच सांगतात का झाकलीय घटीचा दिवा नेनिजे काय झाला केव्हा. या रीती जो पांडवा देह ठेवी, यासाठी त्याचं प्राण म्हणजे योगशास्त्राचं अनुष्ठान करणारा पुरुष तो त्याचा अंतकाल स्वेच्छा मरण कशा रीतीनं स्वीकारतो याचं वर्णन केलं. तेव्हा त्याच्या शेवटच्या काळाचं वर्णन करताना दृष्टांताने सांगतात झाकलीय घटीचा दिवा. एखादा घटीचा दिवा झाकली म्हणजे एखादा दिवा आहे आणि तो त्या घटामध्ये झाकून ठेवला, आतमध्ये दिवाळींवर घट ठेवला, तर त्या घटाने झाकून ठेवलेला दिवा हळूहळू त्याला वायू मिळाला नाही म्हणजे तो विझूनच जाणार की नाही. परंतु त्या ठिकाणी तो दिवा नेनिजे काय झाला केव्हा, तर तो घटाचा दिवा केव्हा आणि काय झालं म्हणजे तो कसा कसा विझत गेला हे तरी आपल्याला कळतं का? तो कसा विझला की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. या रीती जो पांडवा देह ठेवी, या रीतीनं हे पांडवा अर्जुना असा पुरुष स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणी देहाच्या आतच ह्या प्राणांचा लय करून त्या ठिकाणी देहाचा परित्याग करतो. असा जो पुरुष आहे तर म्हणतात तो पुरुष कोण आहे? तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होनी ठाके. तो म्हणजे असा जो पुरुष आहे तो कुठं जातो? केवळ परब्रह्म, जे कैवल्य ज्याला म्हणतात, परब्रह्म स्वरूप असणारं कैवल्य, की त्याचं दुसरं नाव काय आहे? जया परमपुरुष ऐसे नाव. तो परमपुरुषाला प्राप्त होतो म्हणजे तो कैवल्य मोक्षाला, बरोबर ना? या ठिकाणी माऊली जे सांगतात ते कैवल्य मोक्षालाच तो प्राप्त होतो. आणि ते माझे निजधाम, आणि ते जे कैवल्य मोक्ष आहे तेच माझं ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्या माझ्या निजधामाला म्हणजे माझ्या स्वरूपाला होऊनी ठाके, त्या स्वरूपाला येऊन पोचतो नाही, ते स्वरूप होऊन जातो, आहे की नाही? काय? ब्रह्मैव सन ब्रह्मापेती, तो त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. आता तो ज्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो त्या ब्रह्मपदाचं काय स्वरूप आहे ते सांगतात. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. यदक्षरं वेदविदो वदन्ति
विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम